बद्रीनाथ हे भारताच्या उत्तराखंडातील गाव हिमालय पर्वत रांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले असून ते राजधानी देहरादून पासून 335 किलोमीटर अंतरावर आहे. आद्य शंकराचार्यांनी 8व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मातील 4 धामापैकी एक आहे. या बद्रीनाथ धामाबाबत भाविकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या धामाची अनेक रहस्य आहेत. जसे बद्रीनाथ धाम काय आहे? धर्तीवरचे वैकुंठ आहे का? फक्त एक प्राचीन मंदिर आहे की ब्रह्मलोकाचे रहस्यमय प्रवेशद्वार आहे? इथे नंबूद्री ब्राह्मणच का पुजारी असतात? हे अविवाहित राहतात? काय एखादा जुना श्राप त्यांना बांधून ठेवतो? सर्वात अद्भुत गोष्ट, बद्रीनाथ येथे माता लक्ष्मीची पूजा श्री वेश परिधान करूनच केली जाते. संपूर्ण भारतात मंदिरे वर्षभर भक्तांसाठी उघडी असतात, तर मग बद्रीनाथ मंदिर फक्त 6 महिनेच का उघडे असते? मंदिर बंद असताना अखंड ज्योत जी कधीही विझत नाही ती कोण पेटवतं? खरंच का ब्रह्म कपाळावर पिंडदान केल्याने आत्मा सरळ मोक्ष प्राप्त करतो? वसुंधरा धबधब्याचे पाणी फक्त ज्यांचे मन आणि कर्म शुद्ध आहे त्यांच्यावरच पडते. खरंच हे शक्य आहे का? शेवटी बद्रीनाथचा प्रसाद इतका शक्तिशाली आणि सर्वांपेक्षा वेगळा का आहे? तप्तकुंड ज्याचे तापमान नेहमी 54 डिग्री सेल्सिअस असते आणि त्याच्या आसपास गोठून टाकणारी थंडी असते. नर व नारायण पर्वत वास्तवात परस्पराजवळ येत आहेत का? बद्रीनाथ मंदिरात शंख का वाजवला जात नाही? हे सर्व प्रश्न, ही सर्व रहस्ये आणि तथ्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. तुम्ही पाहत आहात प्रियाची पायपीट हे चॅनल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बद्रीनाथ धामाची रहस्य जाणून घेण्यापूर्वी या धामाची उत्पत्ती पाहूया. बद्रीनाथ मंदिर हे सनातन धर्माची एक धरोहर आहे, ज्याच्या स्थापनेपासून त्याच्या गूढ रहस्यांच्या प्रत्येक पैलूमध्ये एक दिव्य शक्ती सामावलेली आहे. या धामाबाबत एक पौराणिक कथा आहे. पौराणिक मान्यतेनुसार या स्थानाची निर्मिती स्वयं भगवान विष्णूने केली होती, परंतु यातील सत्य फार थोडे लोक जाणतात की हे स्थान अगोदर भगवान शिवाचे निवासस्थान होते. या कथेत भगवान विष्णूची लीला पाहायला मिळते. असे म्हणतात की हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवर देवता आणि ऋषींचा वास होता. तेव्हा हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या दिव्य स्थानावर भगवान शिव आणि माता पार्वती निवास करत होते. इथले वातावरण तपस्वींसाठी पोषक असे होते. या पवित्र भूमीवर निवास करता यावा म्हणून भगवान विष्णूंनी स्वतः लहान मुलाचे रूप धारण केले आणि जोराजोरात रडण्यास सुरुवात केली. माता पार्वती बाहेर येऊन पाहतात तर थंडीमध्ये एक मूल रडत आहे. दया येऊन मातेने मुलाला उचलून घेतले, परंतु मूल शांत होण्याचे नाव घेत नव्हते. भगवान शिवांनी माता पार्वतीला सांगितले, हे मूल काही साधारण नाही, याला सोड, हे स्वतःच शांत होईल. परंतु मातेच्या मायेने तिला असे करू दिले नाही. मातेने मुलाला आपल्या खोलीमध्ये नेले आणि त्याला थोपटून झोपवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवान विष्णूंनी आपली लीला अजून दाखवायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या दिव्य योग सामर्थ्याने दार आतून बंद केले. जेव्हा भगवान शिव आपल्या निवासस्थानात प्रवेश करण्याच्या तयारीत होते तेव्हा दरवाजा बंद झाला होता. भगवान शिवानी खूप प्रयत्न केले पण दरवाजा उघडला नाही. तेव्हा आतून भगवान विष्णू आपल्या वास्तविक रूपात प्रकट झाले आणि म्हणाले, प्रभू, हे ठिकाण मला खूप आवडले आहे. मी येथे राहून तपस्या करू इच्छितो आणि आपल्या भक्तांना दर्शन देऊ इच्छितो. माझी ही विनंती स्वीकारावी आणि कृपया आपण केदारनाथ येथे वास्तव्यात जावे. भगवान शिव, जे नेहमी आपल्या भक्तांच्या आणि इतर देवतांच्या इच्छेचा मान ठेवतात, त्यांनी हसत हसत या निवेदनाचा स्वीकार करून हे स्थान सोडले आणि केदारनाथ येथे गेले आणि भगवान विष्णूंनी इथे आपला निवास बनवला. यामुळे बद्रीनाथ व केदारनाथ यांना अत्यंत आध्यात्मिक महत्व आहे. तेव्हापासून आजपर्यंत भगवान विष्णू बद्रीनाथ येथे आपल्या भक्तांना दर्शन देतात. याचा आधुनिक इतिहास 8व्या शतकात आदिगुरु शंकराचार्यांनी या मंदिराचा पुनरुद्धार केला.
असे म्हणतात की त्यांना स्वप्नात भगवान विष्णूचे दर्शन झाले. तेव्हा विष्णूंनी सांगितले की अलकनंदा नदीमध्ये एक शाळीग्रामच्या रूपात भगवानाची मूर्ती आहे, ती तुम्ही वर काढा. आदिशंकराचार्यांनी त्या ठिकाणी जाऊन मूर्ती पाण्यातून काढली आणि विधिवत स्थापना केली. त्यानंतर पुन्हा बद्रीनाथ धाम सनातन धर्माचे एक प्रमुख स्थान म्हणून पूजले जाऊ लागले. इथे स्वयं नारायण योगध्यानात लीन असतात. तपस्वी साधकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. इथे येणाऱ्या भक्तांना दिव्य ऊर्जेचा अनुभव येतो. अद्भुत रहस्य अनेकांच्या मनामध्ये निर्माण होणारे प्रश्न पाहत असताना या बद्रीनाथ धामाचा इतिहास, भूगोल देखील तुम्हाला कळेल. चला तर पाहूया. सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतात मंदिरे वर्षभर भक्तांसाठी उघडी असतात. तर मग बद्रीनाथ मंदिर फक्त 6 महिनेच का उघडे असते? पाहूया या संदर्भातील माहिती. विजयादशमीला कपाट बंद होण्याची तारीख घोषित केली जाते. बद्रीनाथ धामाचे कपाट 6 महिन्यासाठी बंद केले जाते. याचे प्रमुख कारण या क्षेत्राचा भौगोलिक व मौसम म्हणजे वातावरणाशी जोडलेला स्वभाव. उत्तराखंडाच्या चमोली जिल्ह्यात वसलेले बद्रीनाथ धाम खूप उंचावर आहे, जेथे ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून एप्रिल-मे पर्यंत मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. या दरम्यान पूर्ण परिसर बर्फाच्छादित असतो. त्यामुळे येथे येणे जाणे अशक्य होते. भयंकर थंडी आणि प्रतिकूल वातावरण याचा विचार करून मंदिर प्रशासन आणि शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी या काळात कपाट बंद केले जाते. मंदिर बंद असताना अखंड ज्योत, जी कधीही विझत नाही, सतत तेवत असते. 6 महिने मंदिरात कोणीच असत नाही. मग ही ज्योत कोण पेटवतं? मग अशी कोणती शक्ती आहे जी युगानुयुगे ज्योत तेवत ठेवते? मंदिराचे कपाट बंद झाल्यानंतर देखील भगवान बद्रीनाथची पूजा निरंतर चालू असते. या दरम्यान पूजा जोशी मठात स्थित भगवान नरसिंह मंदिरात बद्री विशालच्या उत्सव मूर्तीच्या रूपात पूजा केली जाते. मंदिराचे कपाट पुन्हा उघडली जातात तेव्हा तेथे दीप जळत असलेला दिसतो. हे रहस्य बद्रीनाथला विशेष स्थान प्राप्त करून देते. मंदिर बंद झाल्यापासून अखंड ज्योत पूर्ण 6 महिने तेवत राहते. हे अद्भुत रहस्य आजपर्यंत वैज्ञानिकांसाठी एक पहेली बनलेले आहे. 6 महिने मंदिर बर्फाने झाकलेले असते. इथे मनुष्य प्रवेश करू शकत नाही. अक्षय तृतीयेला कपाट पुन्हा उघडले जाते तेव्हा येथे जळत असलेली ज्योत पुन्हा सर्वांना दिसते. ही दिव्य घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. असे म्हणतात की जेव्हा कपाट बंद असते तेव्हा देवदेवता पूजा करतात व ज्योत तेवत ठेवतात. या बद्रीनाथ मंदिराची एक अनोखी परंपरा आहे. इथे नंबूद्री ब्राह्मणच पुजारी का असतात? हे अविवाहित का राहतात? का रावळाला वर्षातून 2 वेळा श्रीवेश धारण करावा लागतो? काय एखादा जुना श्राप त्यांना बांधून ठेवतो? किंवा एखादा दिव्य नियम जो शरीराची नाही तर आत्म्याची शुद्धता मानतो? बद्रीनाथ मंदिरातील एक महत्वाची परंपरा म्हणजे येथे मुख्य पुजारी म्हणजेच रावळ बनण्याचा अधिकार फक्त केरळमधील नंबूद्री ब्राह्मणांनाच आहे. ही परंपरा 8व्या शतकापासून चालत आलेली आहे. जेव्हा आदिशंकराचार्यांनी भगवान नारायणाची मूर्ती अलकनंदा नदीतील नारद कुंडातून काढून येथे पुन्हा स्थापित केली, त्यांचा उद्देश केवळ मूर्तीची स्थापना करणे नव्हता, तर भारताची धार्मिक आणि सांस्कृतिक एकता मजबूत करणे हाही होता. त्यांनी एक नियम स्थापित केला की उत्तर भारतातील मंदिरांमध्ये दक्षिण भारतातील नंबूद्री ब्राह्मण पुजारी राहतील, तर दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये उत्तर भारतातील ब्राह्मण पुजारी नियुक्त केले जाते. या व्यवस्थेमागील उद्देश असा होता की देशभरातील लोक एकमेकांच्या परंपरा आणि संस्कृतीची देवाणघेवाण करावी. हे रावळ बनण्यासाठी कठोर प्रक्रिया आहे. बद्रीनाथ मंदिरात मुख्य पुजारी म्हणजेच रावळ बनण्यासाठी अत्यंत कठोर प्रक्रियेचा पाठपुरावा करावा लागतो. फक्त वेद आणि सनातन धर्मात पारंगत असलेल्या नंबूद्री ब्राह्मणांना ही जबाबदारी दिली जाते. रावळ बनण्यापूर्वी त्यांना उपरावळ म्हणून काम करावे लागते, जेणेकरून ते सर्व विधिविधान आणि अनुष्ठाने योग्यरित्या शिकून घेतील. ही पवित्र सेवा बद्रीनाथ मंदिर समिती चालवते, जी योग्य पुजाऱ्यांची निवड आणि प्रशिक्षण निश्चित करते. बद्रीनाथ मंदिरातील एक वेगळी परंपरा म्हणजे स्थापित भगवान विष्णूंच्या मूर्तीला
कोणत्याही सामान्य भक्ताने स्पर्श करता येत नाही. म्हणजेच मुख्य पुजारी यालाच हा अधिकार आहे. हा नियम मंदिराची शुद्धता आणि पवित्रता राखण्यासाठी शतकानुशतके पाळला जातो. अजून एक रहस्यमय परंपरा आहे. सर्वात आश्चर्यकारक परंपरा म्हणजे रावळाला वर्षातून 2 वेळा श्रीवेश धारण करावा लागतो. ही परंपरा आध्यात्मिक आस्था आणि धार्मिक संकल्पनेशी जोडलेली आहे. बद्रीनाथ मंदिरात भगवान नारायण नर नारायण रूपात आहेत आणि येथे माता लक्ष्मीची पूजा अनिवार्य मानली जाते. जेव्हा विजयादशमीच्या आसपास मंदिराचे कपाट बंद केले जातात तेव्हा माता लक्ष्मीची मूर्ती गर्भगृहात म्हणजेच गाभाऱ्यात स्थापित केली जाते. वसंत पंचमीच्या वेळी मुहूर्त पाहून कपाटे उघडण्याची तारीख ठरवली जाते. साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात या कालावधीत अत्यंत रहस्यमय अनुष्ठाने केली जातात, ज्यामध्ये रावळ माता लक्ष्मीची सखी म्हणून माता पार्वतीचे रूप धारण करून विधी पार पाडतात. हिंदू धर्मात पुरुषांना परस्त्रीला स्पर्श करण्याची परवानगी नसल्यामुळे रावळाला पूर्ण श्रीवेशात लक्ष्मीची मूर्ती मंदिरात आणावी लागते. ही अनोखी परंपरा मंदिराच्या आध्यात्मिक ऊर्जेला आणखी गूढ आणि रहस्यमय बनवते. अशा प्रकारे बद्रीनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून भारताच्या सनातन संस्कृतीचे आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहे. ब्रह्मकपाल क्षेत्र बद्रीनाथ धामाचे एक पवित्र आणि रहस्यमय स्थान आहे. खरंच का ब्रह्मकपाळावर पिंडदान केल्याने आत्मा सरळ मोक्ष प्राप्त करतो? इथे ब्रह्माजींचे मुंडके पडले होते का? आणि ब्रह्मदेव अदृश्य रूपात अजूनही इथे आहेत का? बद्रीनाथ धामाजवळ ब्रह्मकपाल क्षेत्र हे एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमय तीर्थस्थान मानले जाते. येथे पिंडदान परंपरेला विशेष महत्व आहे. पौराणिक कथेनुसार पांडवांनी याच ठिकाणी आपल्या पितरांचे पिंडदान केले होते. म्हणूनच हे स्थान पितृ आत्म्यांच्या शांतीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की ब्रह्मकपाल येथे पिंडदान केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांचा आत्मा नरक यातनेतून मुक्त होतो. स्कंद पुराणात या स्थानाला फलदायी पितृतीर्थ म्हटलेलं आहे. ब्रह्मकपालाचे भगवान शिवाशी असलेले रहस्यमय संबंध. या ठिकाणाचा एक रहस्यमय संबंध भगवान शिवाशी जोडलेला जातो. पुराणानुसार एकदा ब्रह्मदेव आपल्याच सृष्टीच्या सौंदर्यावर मोहित झाले होते. त्यांच्या या अभिनयाला भगवान शिवानी शिशुपात्र घालून ब्रह्मदेवाचे 5वे मुंडके छाटले. यामुळे शिवांना ब्रह्महत्येचे पाप लागले. त्यांनी या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी येथे तपश्चर्या केली. म्हणून या स्थानाला ब्रह्मकपाल असे नाव पडले. वसुंधरा धबधबा एक दिव्य आणि चमत्कारिक प्राकृतिक आश्चर्य आहे. वसुंधरा धबधब्याचे खाली पडणारे जल फक्त ज्यांचे मन आणि कर्म शुद्ध आहे त्यांच्यावरच पडते. खरंच हे शक्य आहे का? बद्रीनाथ धामापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर वसुंधरा धबधबा आहे, जो आपल्या रहस्यमय स्वभावामुळे प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार महाभारत युद्धानंतर पांडव याच मार्गे स्वर्गरोहणासाठी निघालेले होते. सहदेवाने याच ठिकाणी आपला देह त्याग केला होता. या धबधब्याचे सर्वात वेगळे रहस्य म्हणजे त्याचे पाणी माणसावर पडत नाही. असे मानले जाते की ज्याच्या मनात पाप आहे त्याच्या शरीराला हे पाणी स्पर्श करत नाही. तर ज्याचे मन निर्मळ आणि सात्विक भावनेने भरलेले आहे त्याच्यावरच या धबधब्याचे पाणी पडते. ही मान्यता केवळ कल्पना नसून अनेक भाविकांनी अनुभवलेली आहे. उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचे दृश्य अत्यंत मनोहर असते. त्याच्या छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबांचा सूर्यप्रकाशाशी संगम होताना तेथे एक दिव्य आभा निर्माण होते, ज्यामुळे हे स्थान आणखी मोहक बनते. थोडक्यात निष्कर्ष असा, ब्रह्मकपाल आणि वसुंधरा धबधबा ही दोन्ही ठिकाणे बद्रीनाथ धामाच्या यात्रेचा अविभाज्य भाग आहेत. येथील पौराणिक महत्व, रहस्यमय परंपरा आणि अलौकिक निसर्ग सौंदर्य भाविकांना आध्यात्मिक आनंद देते. जो कोणी बद्रीनाथला भेट देतो त्याने ही दोन्ही स्थाने अवश्य पाहावीत, कारण ती धर्म, इतिहास आणि प्रकृतीचा अद्भुत संगम आहेत. इथला भीमपूल एक अद्भुत चमत्कार आहे. भीमपूल हीच शिळा आहे का जी महाबली भीमाने सरस्वती नदीवर ठेवलेली होती, कारण द्रौपदीला नदी ओलांडून जायचे होते. ही शिळा हजारो वर्षापासून आहे तशीच आहे. ती आजपर्यंत हल्ली का नाही
बद्रीनाथ धामाजवळील भीमपूल हे एक अद्वितीय आणि रहस्यमय स्थान आहे. हा एक विशाल शिलाखंडाचा पूल आहे जो पाहणाऱ्या भक्तांना आश्चर्यचकित करतो. धर्तीवर नैसर्गिकरित्या अशी रचना असणे अशक्य वाटते, म्हणून हे दैवी शक्तीचे प्रतीक मानले जाते. महाभारत काळात पांडव आपल्या भावंडांसह स्वर्गरोहणासाठी निघालेले होते. मार्गात त्यांना प्रचंड वेगवान वाहणारी सरस्वती नदी आडवी आली. तिचा पूर आणि कठीण भौगोलिक परिस्थिती पाहून सर्वजण विचारात पडले. तेव्हा भीमाने एक विशाल शिला उचलली आणि ती नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर टेकून पूल बनवला. त्यामुळे स्वर्गाच्या वाटेवरील अडचण दूर झाली. या शिलेवर भीमाच्या 5 बोटांचे ठसे अजूनही स्पष्ट दिसतात. ही शिला इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. आणखी एक आश्चर्य म्हणजे हा पूल कोणत्याही आधाराशिवाय स्थिर आहे. विज्ञानदृष्ट्या हे स्पष्ट करणे कठीण आहे. हजारो भाविक येथे येतात, पण ही शिळा इंचवरही हलत नाही. जणू काही दैवी शक्ती त्याचे रक्षण करते. बद्रीनाथचा प्रसाद म्हणजे तुळशीचे दिव्य आशीर्वाद आहे. शेवटी बद्रीनाथचा प्रसाद इतका शक्तिशाली आणि सर्वांपेक्षा वेगळा का आहे? तो ग्रहण केल्यानंतर काही लोक आत्मजागृतीचा अनुभव करू शकतात आणि हा प्रसाद खराब होत नाही. बद्रीनाथ धाम केवळ एक भव्य मंदिर, अलौकिक वातावरण आणि पौराणिक कथांसाठी प्रसिद्ध नाही, तर येथील प्रसाद ही एक वेगळी परंपरा आहे. इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे येथे मिठाई दिली जात नाही, तर तुळशीची पाने प्रसाद म्हणून वाटली जातात. तुळशी भगवान विष्णूची आवडती आहे. ही कोणतीही सामान्य तुळशी नाही, तर हिमालयातील दिव्य सुगंधित तुळशी, जी फक्त भगवानाला अर्पण करण्यासाठी वापरली जाते. जेव्हा हा प्रसाद ग्रहण केला जातो तेव्हा तो केवळ एक पान नसतो, तर या पवित्र भूमीचा आशीर्वाद असतो. भक्तांना विश्वास आहे की या तुळशीचा सुगंध महिनोन्महिने शरीरावर राहतो. इथे असलेले तप्तकुंड हे विज्ञानाला आव्हान देणारे गरम पाण्याचे कुंड आहे, ज्याचे तापमान नेहमी 54 डिग्री असते आणि त्याच्या आसपास गोठून टाकणारी थंडी असते. अखेर ही उष्णता कोठून येते? भूगर्भाचे एखादे रहस्य आहे की एखाद्या ज्वालामुखीचा संकेत आहे? आणि इथे मौन हे तपश्रेष्ठ का मानतात? मौन राहिल्याने साधक या दिव्य शक्तीशी जोडला जातो का? तप्त कुंड हे केवळ गरम पाण्याचे कुंड नाही, तर पौराणिक गाथांचे जिवंत प्रतीक आहे. या कुंडाच्या आजूबाजूचे तापमान 9 ते 10 सेंटीग्रेड असताना तप्त कुंडाचे पाणी 54 सेंटीग्रेड गरम असते. पौराणिक मान्यतेनुसार हे स्थान सूर्यदेवाची तपोभूमी आहे. सूर्यदेवाने येथे तपश्चर्या केल्यामुळे हे कुंड पवित्र झाले. जर कोणी हात पाण्यात बाहेरून टाकला तर ते अत्यंत गरम वाटते, पण श्रद्धाळूंनी स्नान केले तर शरीराला तापमानाचा त्रास होत नाही. म्हणजेच त्या पाण्यात उतरून जो स्नान करतो त्याला त्याची उष्णता जाणवत नाही. नर नारायण पर्वत हे विष्णूच्या तपाचे प्रतीक आहे. नर व नारायण पर्वत वास्तवात परस्पराजवळ येत आहेत का? आणि दोन्ही पर्वत एकमेकात विलीन होऊन बद्रीनाथचा रस्ता कायमचा बंद करतील का? असे काही प्रश्न भाविकांना पडतात. बद्रीनाथ जवळ नर आणि नारायण नावाचे 2 पर्वत आहेत. ही केवळ भौगोलिक रचना नाही, तर भगवान विष्णूच्या दिव्य अवताराची साक्ष आहे. पुराणानुसार विष्णूंच्या नर नारायण अवतारांनी येथे तपश्चर्या केली होती. जेव्हा हे 2 पर्वत एकत्र येतील तेव्हा बद्रीनाथ धाम कायमचा बंद होईल. आणि असं म्हणतात की हे पर्वत जसजसा काळ लोटत चालला आहे तसतसे जवळ येत चाललेले आहेत. इथे असलेले आणखी एक रहस्य म्हणजे जोशीमठ. जोशीमठातील मूर्तीचा हात हळूहळू बारीक होत चालला आहे, आणि जर हा हात सुई इतका पातळ होऊन गायब झाला तर काय होईल? शेवटी बद्रीनाथ आणि कलियुगाचा काय संबंध आहे? बद्रीनाथ या लुप्त होणाऱ्या तीर्थाचा अजून एक संकेत म्हणजे जोशी मठात असलेली श्री नरसिंह भगवान मूर्ती, जिचा एक हात हळूहळू पातळ होत चालला आहे. असे म्हणतात ज्या दिवशी हात पूर्ण लुप्त होईल त्या दिवसापासून बद्रीनाथ व केदारनाथ धाम लुप्त होण्यास प्रारंभ होईल. हे संकेत फक्त मूर्ती, चट्टान, नदी प्रवाह यामध्ये नाहीत, तर वेळ काळ यामध्ये दडलेले आहेत. हा एक दिव्य चक्राचा भाग आहे, परंतु सनातन धर्मात एक अंत सुद्धा नवीन सुरुवात असते. जेव्हा हे दोन्ही धाम कृपा होतील तेव्हा भविष्यात एक तीर्थ प्रकट होईल,
त्याला भविष्य बद्री असं म्हटलं जाईल. शंख वाजवण्यास मनाई आहे. या मागची कथा अशी आहे, एकदा माता लक्ष्मी तपश्चर्या करत होत्या. त्यावेळी भगवान विष्णूने शंखाचूर नावाच्या राक्षसाचा वध केला. परंपरेनुसार विजयानंतर शंखनाद करावा, पण भगवान विष्णूने तो वाजवला नाही, कारण त्यामुळे लक्ष्मीच्या ध्यानात विघ्न येईल. म्हणून आजही येथे शंख वाजवण्याची परंपरा नाही. ही केवळ नियमांची गोष्ट नाही, तर प्रेम, समर्पण आणि साधनेची अमर कथा आहे. शेवटी निष्कर्ष असा निघतो, बद्रीनाथ धाम हे श्रद्धा, तप आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहे. येथील प्रत्येक परंपरा, प्रत्येक रहस्य भक्ती मार्गाचा एक अविभाज्य भाग आहे. भीमपूल, तप्तकुंड, नरनारायण पर्वत, जोशीमठ, भविष्यवाणी या सर्वांमुळे बद्रीनाथ केवळ एक तीर्थक्षेत्र न राहता एक जिवंत पौराणिक कथा बनलेली आहे. येथे प्रत्येक दगड, प्रत्येक नदी, प्रत्येक पर्वत सर्व काही देवतांची साक्ष देत आहे.